खूप लोकांचा एकच प्रश्न असतो, वजन तर कमी झालं, पण ते पुन्हा वाढू न देण्यासाठी काय करायचं? डाएट करून, व्यायाम करून वजन कमी करणं तुलनेनं सोपं असतं, पण ते टिकवून ठेवणं हेच खरं चॅलेंज आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 5 सोप्या पण प्रभावी अशा टिप्स शेअर करणार आहे, ज्या तुम्हाला वजन मेंटेन ठेवण्यासाठी म्हणजे वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढू नये यासाठी मदत करणार आहेत. आणि बऱ्याच लोकांना हाच प्रश्न असतो की एकदा वजन कमी झालं म्हणजे मला असे बऱ्याच लोकांचे कमेंट्स देखील येतात, पण प्रत्येक कमेंट्सला आन्सर करणं इतकं पॉसिबल नसतं. पण म्हणूनच या सगळ्या कमेंट्सवरती मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण माझ्या बऱ्याच क्लायंट्सला देखील मी या टिप्स शेअर करत असते आणि त्यांचं वजन मेंटेन ठेवण्यासाठी त्यांना या टिप्सने नक्कीच फायदा होत असतो. त्यामुळे जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडलेला असेल आणि ज्यांनी मला कमेंट्स केल्या आहेत त्या कमेंट्स मी शोधून नक्की इथे मेन्शन करण्याचा प्रयत्न करेन की त्यांना हा प्रश्न आहे की मॅडम आता वजन तर कमी केलेलं आहे, पण आता ते पुन्हा वाढू नये, ते मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं म्हणजे आमचं वजन पुन्हा वाढणार नाही. तर यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. या सगळ्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि तितक्याच प्रभावी देखील आहेत. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा, म्हणजे तुमचं देखील वजन कमी केल्यानंतर तुम्हाला याचा बेनिफिट होईल, वजन अजिबात पुन्हा वाढू न देण्यासाठी. तर अजिबात तुमचा वेळ न घेता लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात का आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात, कारण बऱ्याच माझ्या सबस्क्रायबर्सचं असं म्हणणं असतं की व्हिडिओ खूप जास्त लॉंग झाल्यामुळे आम्ही कधी कधी तो एंडपर्यंत पाहू शकत नाही. तर अजिबात मग तुमचा वेळ वाया न घालवता आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या सगळ्यांसाठी. तर नक्की तुम्ही तुमच्या मी रिक्वेस्टला हे आन्सर देत आहे, तर तुम्ही देखील व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. चला तर मग सगळ्यात पहिली आपली टिप कोणती आहे ती जाणून घेऊयात. तर टिप नंबर 1, डाएट बंद नाही तर डाएट बॅलन्स करा. सगळ्यात मोठी चूक काय असते माहीत आहे का, की एकदा का वजन कमी झालं की डाएट संपला, डाएट आपण आता बंद करूयात, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं किंवा असं बरेच जण करतात. एकदा वजन कमी झालं की डाएट बंद करतात. हेच कारण असतं वजन पुन्हा वाढण्याचं. त्यामुळे यापुढे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, वजन कमी झाल्यावरती तुम्हाला काय करायचंय, उपाशी राहणं बंद करायचंय आणि हेल्दी खाणं सुरू करायचं आहे. डाएट करून झाला आणि वजन कमी झालं म्हणजे सगळं साध्य झालं असं होत नाही. तुम्हाला काय करायचंय, एकदा तुमचं डाएट झालं आणि तुमचं वजन मेंटेन झालं की तुम्हाला 80-20 रूल फॉलो करायचा आहे. 80% तुम्ही हेल्दी अन्न खाणार आहात आणि 20% तुमच्या आवडीचं पण मर्यादित अन्न तुम्हाला खायचं आहे. तर हा 80-20 रूल तुम्ही फॉलो करणार आहात एकदा तुमचं डाएट संपल्यानंतर. उदाहरणार्थ काय, तर आठवड्यातून एकदा तुमचं बाहेरचं आवडीचं अन्न चालेल, पण प्रमाणात. टिप नंबर 2, वजन रोज नाही तर आठवड्यातून एकदाच चेक करा. तर आठवड्यातून एकदाच वजन चेक करायचं का, तर रोज वजन चेक केल्यामुळे स्ट्रेस वाढतो. आपल्या शरीरामध्ये पाणी धरल्यामुळे वजन वाढल्यासारखं वाटतं आणि मग लोक काय करतात, लगेच चुकीचा निर्णय घेतात. याच्यावरती उपाय काय, आठवड्यातून एकदाच वजन चेक करायचं आहे. दररोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही सेम वेइंग मशीनवरतीच तुमचं वजन करणार आहात. दरवेळी जर तुम्ही वेगवेगळ्या वेइंग मशीनवरती वजन कराल तर ते कमी जास्त दिसू शकतं आणि 1-2 किलोचा फरक इकडे तिकडे नॉर्मल आहे. त्यामुळे इतकं काही टेन्शन घेण्याची, स्ट्रेस घेण्याची अजिबात गरज नाही. टिप नंबर 3, व्यायाम सोडू नका पण रिअलिस्टिक ठेवा. वजन कमी करताना रोज 1 तास व्यायाम आपण करतो, कार्डिओ करतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो, रनिंग करतो, एक्सेट्रा. आपण भरपूर सगळे व्यायाम करतो आणि एकदा का वजन कमी झालं की आपण व्यायामच करणं बंद करतो. सगळंच बंद केल्याने मग आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट दिसायला सुरुवात होते, वजन पुन्हा वाढायला सुरुवात होणार आहे. कारण ही जी सवय आहे ती अगदी चुकीची आहे आणि ती आपलं वजन वाढवते. याच्यावरती उपाय म्हणून तुम्ही रोज 30 मिनिट चालणं करायचं आहे, म्हणजे वॉकिंग रोज 30 मिनिटसाठी तुम्ही करणार आहात आणि आठवड्यातले 3 ते 4 दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा बेली फॅटसाठी व्यायाम असतील तर ते व्यायाम तुम्हाला करायचे आहेत.
आणि लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्याही जिमला किंवा बाहेरच जाण्याची गरज आहे तर असं अजिबात नाही. तुम्ही घरगुती घरच्या घरी देखील हे व्यायाम फॉलो करू शकता. आपल्या चॅनलवरती देखील असे साधे सोपे व्यायामाचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, तर ते नक्की तुम्ही फॉलो करून बघा आणि त्याचा तुम्हाला नक्की बेनिफिट होईल. तर यानंतर टिप नंबर 4, झोप आणि स्ट्रेस कंट्रोल करा. खूप लोक काय करतात, डाएट व्यायाम सगळं व्यवस्थित फॉलो करतात, पण तरीही वजन कमी न होता वजन वाढत असतं. कारण झोप कमी इज इक्वल टू स्ट्रेस जास्त. स्ट्रेस म्हणजे काय, तर आपला कॉर्टिसोल नावाचा हॉर्मोन असतो, स्ट्रेस हॉर्मोन असतो आपल्या बॉडीमध्ये, तो ॲक्टिव्ह होतो स्ट्रेस आल्यामुळे आणि ते तुमच्या वजन वाढीला कारणीभूत ठरतं. दररोज तुम्हाला 7 ते 8 तास झोप घ्यायचीच आहे. न चुकता तुम्हाला रात्री लवकर झोपायचं आहे. रात्रीच्या वेळी खूप उशीरपर्यंत मोबाईल बघणं तुम्हाला थांबवायचं आहे. पाणी भरपूर प्या आणि स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी ध्यानधारणा, मेडिटेशन असेल किंवा शांत गाणी ऐकणं, मन शांत ठेवा, म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. कारण होतं काय, स्ट्रेस वाढला की गोड खाण्याची क्रेविंग जास्त होते, बाहेरचं फास्ट फूड खाण्याची इच्छा होते, पोटाची चरबी वाढते आणि यासोबतच हॉर्मोन्स देखील इम्बॅलन्स होतात. त्यामुळे झोप प्रॉपर असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि या सगळ्या कारणांमुळेच आपलं वजन वाढत असतं. ही सगळी कारणं जी आहेत ती आपल्या वजन वाढीला कारणीभूत ठरतात. या आपल्या 4 टिप्स होत्या. आता आपली शेवटची टिप नंबर 5 सगळ्यात महत्त्वाची आहे आणि बऱ्यापैकी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सगळ्यांना या टिपचं मी तुम्हाला सांगेन की ही टिप सगळ्यांना लागू होते. म्हणजे जसं की आपण वजन कमी केल्यानंतरची ही सवय आहे. टिप नंबर 5, जुनी सवय परत आणू नका. असं करण्याची तुमची इच्छा झाली तर स्वतःला एकदा प्रश्न नक्की विचारा की तुमचं वजन किंवा मी माझं वजन कशामुळे वाढवलं होतं, कशामुळे माझं वजन वाढलं होतं. याच्यावरती तुम्हाला सोल्युशन किंवा ह्याच्यावरती उत्तर एकच मिळणार आहे. जास्त बाहेरचं खाणं, रात्री उशिरा जेवण करणं, गोड खूप खाणं, कोल्ड्रिंक्स पिणं, व्यायाम शून्य. या सगळ्या गोष्टींमुळेच आपलं वजन वाढलेलं होतं. म्हणूनच वजन कमी झाल्यानंतर जर त्याच तुमच्या जुन्या सवयी तुम्ही परत आणताल तर तुमचं वजन देखील परत अर्थातच वाढणारच आहे. म्हणूनच 1-2 वाईट सवयी कायमच्या बंद करा आणि फक्त तुमच्या हेल्दी लाईफस्टाईलला ॲक्सेप्ट करा. त्यामुळे जर तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुम्हाला जर हा प्रश्न पडत असेल की माझं वजन पुन्हा वाढू नये, तर ते अजिबात वाढणार नाही. जर तुम्ही या 5 टिप्स फॉलो केल्या, या 5 चुकांना जर तुम्ही शून्य केले, या 5 चुकांवरती कॉन्सन्ट्रेट केलं, त्या जर टाळल्या, तर तुमचं वजन पुन्हा अजिबात वाढणार नाही. आता तुम्हाला सांगणार आहे एक बोनस टिप. ती अशी आहे, दर 2 ते 3 महिन्यांनंतर तुम्हाला तुमच्या बॉडीचं मेजरमेंट चेक करायचं आहे. तुमचा फोटो काढायचा आहे. कपडे तुम्हाला सैल होत आहेत की फिट व्हायला लागलेत हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. फक्त वजनावर नाही तर बॉडी मेजरमेंट्सवरती लक्ष द्या. तर या 5ही टिप्स जर तुम्ही कटाक्षाने व्यवस्थित पाळल्या ना, तर तुमचं एकदा कमी झालेलं वजन पुन्हा अजिबात वाढणार नाही. नक्की तुम्ही या टिप्स लक्षात ठेवा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही या वापरून देखील बघा. तुम्हाला नक्की याचा बेनिफिटच मिळणार आहे. तर आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सगळ्यात महत्त्वाची होती आपली शेवटची चूक, जी तुमच्या नक्की लक्षात आली असेल. आणि ती शेवटची चूक मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडून ही चूक घडते का. कारण आपण काय करतो, वजन एकदा कमी झाल्यानंतर ते पुन्हा आपलं कशामुळे वाढतं, तर याच चुकीमुळे. आपण आपल्या जुन्या सवयी ज्या असतात त्या पुन्हा आत्मसात करतो आणि आपलं वजन जे आहे ते कमी झालेलं असतं, इतकं आपण अचिव्हमेंट केलेली असती, ते पुन्हा वाढायला सुरुवात होते. तर ही चूक अजिबात करू नका. सगळे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात घ्या आणि तुमच्या वेट लॉस जर्नीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि आपल्या अशाच कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं वजन कमी झालंय का, की तुम्ही देखील वजन मेंटेन करण्यासाठी संघर्ष करत आहात. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि फिट राहा. बाय फ्रेंड्स.